सर कुंभारगाव 11 आपला 12वा खेळाडू पाठवा. अजिंक्य आणि त्यांच्या साथीला अजिंक्य साळुंके, मयूर जाधव. कुंभारगावने फिल्डिंग घेतली का आता? मगाशी कोण जिंकलं? येस, सामन्याला होते सुरुवात. राज कळंत्रे पहिला चेंडू. पहिला चेंडू स्लॉक स्वीपचा फटका. फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होते. अवघी एक धाव इथे मात्र मिळेल या आरडीएक्सचं स्वागत आहे. आता ते आपल्याला स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. जे काम द्याल ना तुम्ही आरडीएक्सला ते नेहमी करण्यासाठी तत्पर असतात. झरेआळी वाटोळे कुठेही जाऊ नका, तुमचा सामना देखील आहे. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना फलंदाज अजिंक्य साळुंके यांच्या बॅटमधून चौकार. अजिंक्य साळुंके आणि मयूर जाधव आहेत. राज कळंत्रे यांच्यावर आक्रमण केले. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी. टीमची धावसंख्या धावफलकावर 7 धावा. येस, नाव बॅक टू क्रिकेट. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. दिशेवर नियंत्रण नाहीये राज कळंत्रे यांचं. व्हाईट बॉल. पाठच्या मॅचचा विचार केला तर अमित दादा मस्कर साहेब यांच्या माध्यमातून अमोल मस्कर यांना विकेटसाठी 200 रुपये जीपे केलेले आहेत. थँक्यू सो मच. अभिनंदन अमोल मस्कर. हे असतं बंधुप्रेम. येस, विचार करा पाटण तालुका क्रिकेटच्या या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. स्लोअर आता ड्राईव्ह केला इनसाइड आउट. मिड ऑफ वरतो अशा आतमध्ये. क्रिकेटचा पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. फलंदाज अजिंक्य साळुंके यांच्या बॅटमधून 6 धावा षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला आणि पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची फलंदाजी करावी लागते. आणि आमचा कॅमेरामॅन पहा छोटू म्हात्रे आणि त्याचबरोबर आहे मोरेश्वर म्हात्रे 81-82. मोरेश्वर ठाकरे आहेत. 81-82 परिवारामध्ये अजून एक नाव जोडलं गेलंय. आणि या छोट्याचा विचार केला तर फक्त 9वीला, परंतु काम करतो 18वीच्या विद्यार्थ्यासारखं. हा वेगवान चेंडू ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळलाय. लॉंग ऑफ नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. समोर काळ्या पडद्यावर चेंडू जाऊन धडकतोय. 4 धावा चौकार. एराड स्पोर्ट्स एराड पहिल्या षटकामध्ये आक्रमण करते. 5 चेंडू अखेर 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड. आरडीएक्स वांगवॅली महिन संघाचे हार्ड हिटर बॅटर. उद्या प्रेक्षणीय लढत देखील आहे कदाचित वांगवॅली महिनची, म्हणून मैदानामध्ये आलेत. हलक्या त्याने बॅक टू द बॉलर. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 18 धावा. नेक्स्ट मॅच भवानीनगर सळवे विपक्ष टीम माणेगाव. लक्षात घ्या दोन्ही टीम. आपण या, आपलं स्वागत आहे. प्लेयर ऑफ द मॅच येस निनय देवी काळेगाव या संघाचा बाकी आहे.
येस सामनावीरचा पुरस्कार आपण देऊया. या रणधीर दादा आपल्या शुभास्ते आपण देत आहोत सामनावीरचा पुरस्कार. अमोल मस्करिया आपल्याला दिला जाईल. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. महेंद्र. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. ही खासियत आहे मयूर जाधव यांचा क्लास. दर्जेदार धावा मिळतील 4. येतोय चौकार. अप्रतिम दर्जाचा बॅकफुट पंच. बावीस धावा धाव फलकावर. 1.1 चेंडूंचा खेळ झालाय. हा देखील चांगला बॅकफुट पंच. मयूर जाधव यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार. या खेळाडूने बॅटपॅच मध्ये असताना अगदी राखलेलं धैर्य आणि आज मात्र आपल्या संघासाठी महत्वाचा खेळाडू म्हणून सातत्याने खेळत आलेल्या फलंदाज मयूर जाधव. टीमची धावसंख्या 26. मी कौतुक करेन अजिंक्य साळुंके यांचं. त्यांनी पहिल्या 6 चेंडूवर धावा केल्या 16 आणि मयूर जाधव 2 चेंडूवर धावा केल्यात 8. 26 धावा 26. हा देखील चेंडू चांगला फिरवला. विथ द टर्न अगेन्स्ट द टर्न मयूर जाधव यांचा धमाकेदार दर्जेदार षटकार. मुख्य व्यासपीठाच्या समोरून अगदी हा चेंडू मार्गस्थ होत असताना पहा रिप्ले. 32 धावा धाव फलकावर. जबरदस्त फटका. आणि या खेळाडूच्या नावाची काय चर्चा केली जाते पाटण तालुका क्रिकेटमध्ये त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडूमध्ये गतीमध्ये केलं परिवर्तन महेंद्र धुमाळे यांनी. डॉट बॉल. 4 चेंडू अखेर 32 धावा. मयूर जाधव 4 चेंडूमध्ये 14 धावा. अजिंक्य साळुंके 6 चेंडूमध्ये 16 धावा. सुरुवात चांगली झाली. हा देखील इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक आपल्या डाव्या बाजूला धावतोय. एका धावेचा प्रयत्न झाला. दोळीचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. टीमची धावा संख्या 33. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळला. हवे डीपला स्क्वेअर लेग वेगाने जरूर आले. चेंडू पर्यंत पोहोचले नाहीयेत आणि चेंडू जाईल त्यांना चकवून. 4 धावांसाठी अजिंक्य साळुंके यांच्या बॅटमधून पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी चौकार. अजिंक्य साळुंके यांच्या खात्यामध्ये 4 धावा जोडल्या जातील. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचलेत 37 धावा. 37 रन्स ऑन बोर्ड. 37. अंतिम षटक विशाल आलेत. पहिला चेंडू हलक्यात आणि फक्त ऑन साइडला दिशा दिली आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुहेरीचा प्रयत्न चालू आहे. मयूर जाधव यांना दुसरी धाव हवी आहे आणि ती देखील मिळेल. टीम एराड स्पोर्ट्स एराड संघाची ही प्रारंभिक जोडीने ज्या प्रकारे बॅटिंग करते 39 धावा धाव फलकावर. आणि विशेष म्हणजे सुरुवात चांगली झाली. मयूर जाधव नाबाद 17. अजिंक्य साळुंके नाबाद 20. दोघांनी 6 चेंडूंचा सामना केलाय. एकाने 7 खेळलेत. मयूर जाधव 6 चेंडू खेळलेत. हाफ टॅकर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा वरची लागली आहे. 1 धाव मिळते गोशांकी क्षेत्रामध्ये. 40 धावा धाव फलकावर. विशेष म्हणजे RDX सुरुवात बघ किती धडाक्यात झाले आणि सुरुवात महत्वाची असते कोणत्या टीमसाठी.
तिसरा चेंडू. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न हलक्या त्याने फक्त चेंडूला दिशा दिली आहे. गॅप मध्ये फटका, मिड विकेट आहे दूर. एक धाव पूर्ण केला देण्याचा प्रयत्न होत नाहीये, कारण पहिली धाव अगदी सहजरित्या घेतली. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल विकास यांचं, कारण वेगाने आले आपल्या डाव्या बाजूला. एक सिंगल धाव. या षटकामध्ये धावांचा वेग कुठेतरी रोखलाय गोलंदाज विशाल यांनी. चौथा चेंडू. ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे कवचला. महेंद्र डायरेक्टचा प्रयत्न, फेकी चांगली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगाने एक धाव मात्र पूर्ण केली जाते. अशा प्रकारच्या धावा अडेक्स घ्याव्या लागतात, कारण कधी कधी मोठे फटके येत नाहीत. हे क्रिकेट आहे. एका षटकात धावा भरा ओसांडून येतात, दुसऱ्या षटकामध्ये धावा येत नाहीत, त्यावेळी तुम्हाला सिंगल डबल घ्याव्या लागतात. RDX एक चांगले खेळाडू आहेत आपल्या वांगवेली महिनचे. यावर्षी गाजवलं त्यांनी क्रिकेट. पायावर टाकलेला चेंडू, ग्लान्स केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीपला आहे तैनात. एक धाव पूर्ण केली जाते. दोन्हीचा प्रयत्न इथे देखील होऊ शकतो. आणि पहा चेंडू अगदी फिरलाय, अंडरआर्म थ्रो केलाय, त्या अंडरआर्म थ्रोचा फायदा होणार नाही. तिसरी धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय यशस्वी. तर क्षेत्ररक्षकाच्या कदाचित हाताला दुखापत आहे, खांद्याला दुखापत, त्यामुळे अंडरआर्म थ्रो. 3 धावा. टीमची धावसंख्या धाव फलकावर या 3 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले 45. 45. 1 to go. शेवटचा चेंडू ड्राईव्ह केलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू घोषांकी क्षेत्राच्या दिशेने जातोय. एक धाव मिळते महेंद्र अजिंक्य साळुंके यांना. टीमची धावसंख्या धाव फलकावर 46. 47 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम कुंभारगाव 11 47 रन्स टू विन. चला टॉस करूया. भवानीनगर सळवे विपक्ष टीम माणेगाव. येस येस मयूर जाधव अजिंक्य साळुंके नाबाद भागीदारी 46 धावांची केले. आणि विशेष म्हणजे डगआउट मधून त्यांच्यासाठी टाळ्या वाजतात. चला टॉस साठी या. भवानीनगर सळवे माणेगाव. 9 चेंडूमध्ये 22 धावा अजिंक्य साळुंके यांनी केल्या. मयूर जाधव यांनी धावा केल्या 9 चेंडूमध्ये 22. आणि आम्ही होमचा MTCचं कौतुक करेन, कारण अशा गोष्टी किती पटकन दाखवल्या आपल्याला, हे महत्वाचं असतं. 9 चेंडू 22, 9 चेंडू 22. हा 22चा अगदी जादू तुम्ही पाहिली. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात. एका बाजूला माणेगाव, दुसऱ्या बाजूला भवानीनगर सळवे संघ. कॅप्टन यायचं आहे लगेच. टॉस घेऊयात आपण. वेळेचा निर्बंध आहे, कारण वेळेत टॉस देखील होणं कुठेतरी महत्वाचं आहे. चला या प्लीज लवकर. चला कॉल महत्वाचा असेल. कॉल कोणाचा आहे? हेड आणि टेल असा कॉल करायचा आहे. भवानीनगर सळवे कॉल करेल. हेड टेल. हेड असा कॉल दिलाय, आलाय टेल. टॉस जिंकलाय माणेगाव या संघाने. टॉस जिंकलाय. निर्णय काय? बॅटिंग करण्याचा निर्णय. जास्त वेळ घेणार नाही, कारण वेळेचा निर्बंध आहे आजच्या दिवसामध्ये. आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. महत्वपूर्ण मॅच आहे. कुठेही जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा, ऐकत राहा. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व क्रमांक 3. तिसऱ्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते. वेळेचा निर्बंध आहे. मॅच लगेच सुरुवात करायची आहे. सर्व मॅचेस या 3 षटकांच्या असतील. आजचा अंतिम दिवस, आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहिलं तर चॅम्पियन संघ कोण होणार आहे या तिसऱ्या पर्वाचा, हे बघायचं आहे. 2-3 दिवसीय क्रीडा स्पर्धा कुठलीच कमी भासत नाहीये. मालिकावीरसाठी बायसिकल ठेवली आहे. कोण असेल तो मालिकावीरचा किताब पटकावणारा खेळाडू, हे देखील बघायचं आहे. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या 2 टीम असतील, त्याच्यामध्ये फायनल होईल. फायनलचा चित्तथरारक सामना कोणत्या 2 टीममध्ये होणार आहे हे मात्र बघायचं आहे. परंतु सुरू असलेल्या मॅचकडे वळूया. मॅच इम्पॉर्टंट मॅच पाहायला मिळते. वळूया मॅचच्या दिशेने. ऐकूया लव सरंगच्या माध्यमावर वाणीतून ऐकूया.
47 धावांचं लक्ष. कुंभारगा 11 तुमची बॅटिंग आहे, आता तरी एक खेळाडू पाठवा प्लीज. कुंभारगाव 11 तुमची फलंदाजी आहे, आता एक खेळाडू आला तर बरं होईल. पहिलं षटक घेऊन सूरज गुरव SRJ. सूरज गुरव आलेत पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर. SRJ 173. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. पॉवर प्ले मध्ये राज कळंत्रे यांना देखील चांगलं अवगत आहे की फलंदाजी कशी केली जाते आणि पहिल्या चेंडूवर इनसाइड आउट चौकार. राज कळंत्रे आणि त्यांच्या साथीला विशाल आलेत. येस आरडीएक्स बोलतो मला सगळं माहिती आहे तालुक्याचं. सगळ्यांचा 7-12 आरडीएक्सला पाठ आहे, कारण कुठला खेळाडू कुठल्या गावात खेळतो, किती वर्ष खेळतो आणि कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या खेळाडूचं नाव आहे आणि नाही आहे. आरडीएक्सकडे सगळा लेखाजोखा आहे. लोकांना लगेच मागे बघतायत. मोठा फरक खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. किशोर चेंडू खाली महत्वाची विकेट हवी होती. टीम एरड स्पोर्ट्स एरडला अजिंक्य साळुंके यांनी टिपलाय झेल. राज कळंत्रे हॅज टू डिपार्ट्स 4 धावेंवर झेल बाद. कॅचेस विन द मॅचेस. अजिंक्य साळुंके आपल्या उजव्या बाजूला गेले आणि हा पार रिप्ले तुमच्या समोर. आरडीएक्स शरीराचं संतुलन अप्रतिम झेल, अद्भुत झेल, असाधारण झेल. फलंदाजी करत असताना त्यांनी 9 चेंडूमध्ये 22 केल्या आणि हा पहा पहिल्या षटकात ज्या प्रकारे झेल टिपला. कॅचेस विन द मॅचेस उगाच म्हटलं जात नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. क्रमांक 3 वर येस गणेश आलेत. 2 चेंडू अखेर टीमची धावा संख्या 1 गडी बाद 4. आणि मी कौतुक करेन सूरज गुरव यांचं. SRJ चौकाराचं प्रत्युत्तर बाद करून दिलं राज कळंत्रे यांना. डावखुले आताचे फलंदाज झालेत. 1 वाजून 8 मिनिटांनी सामना चालू झाला. लक्षात घ्या तुम्हाला 15 मिनिटं दिली आहेत. आज चॅम्पियन ट्रॉफीची फायनल आहे, त्यामुळे संध्याकाळी गर्दी होईल या मैदानामध्ये. कोण असेल पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन आणि कोणाच्या गावाच्या कोणत्या संघाच्या नावापुढे चॅम्पियन हा टॅग लावला जाईल. लेट सी. हा देखील चेंडू सोडून दिलाय. बीमर आहे. नो बॉल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. कवच आहे ताईना. डायरेक्टचा प्रयत्न. बॅकअप नाहीये. बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा मिळतील अगदी फलंदाजी करणाऱ्या टीमला. कुंभारगाव 11ला टीमची धावा संख्या धाव फलकावर 2 पुढे जात असताना 8 धावा. 4 चेंडू अखेर टीमची धावा संख्या टॅपचा फटका कवचला आहे. क्षेत्ररक्षक मिडऑफचा देखील क्षेत्ररक्षक वेगाने आला. धाव मिळत नाहीये इथे या चेंडूवर. टीमची धावसंख्या स्थिरावते. 5 चेंडू अखेर 7 धावा. राज कळंत्रे बाद झाल्यानंतर मात्र आता जबाबदारी घेतली आहे. फलंदाज विशाल कुंभार आणि गणेश आहेत त्यांच्या साथीला आणि अगदी ज्या प्रकारे बॅटिंग करतायत. लोअर फुलटर चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागला. चेंडू गेला कव्हर्सला. अगदी तोंडाला रुमाल बांधला आणि 2020 सालची आठवण आली. आरडीएक्स जी संपूर्ण विश्वामध्ये महामारी आली होती. 8 धावा धाव फलकावर 1 गडी बाद. त्यावेळेला
आपण असं म्हटलं जातं ना की कधी कधी तुमची वेळ बदलेल ना तुम्हाला सांगता येत नाही. म्हणजे लाखाचे कपडे अगदी या शोरूममध्ये लटकले होते आणि या एखाद्या छोट्या मास्कने करोडोचा व्यवसाय केला आणि त्यावेळेला प्रत्येकाला असं सांगितलं की मास्क लावा, अंतर ठेवा. आणि त्यावेळेला या मास्कने करोडोचा व्यवसाय केला आणि आपण मास्कचं नाव घेतलं मास्कला आणि त्याने रुमाल काढला तोंडाचा. कदाचित गरम होते, हवा नाही, खूप जास्त गरमी आहे त्यामुळे त्याने काढला असावा. गोलंदाजीसाठी आलेत सागर जाधव. एक उंचपुरे खेळाडू आहे सागर जाधव. 47चा करायचा पाठलाग. 12 चेंडू 39 धावांची गरज. मॅच ऑन. कुंभारगाव 11ला जर सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. मी कौतुक करीन मयूर जाधव अजिंक्य साळुंके या जोडीचं पहिल्या डावामध्ये ज्यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली, 46 धावांची जी भागीदारी केली होती. आता करायची आहेत 12-39. पहिला चेंडू अनोख्या पद्धतीने खेळलाय. फ्लिक ऑन द रिक्स. चेंडू सीमा पार. खन कुंभार यांच्या बॅटमधून दर्जेदार पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी षटकार. आबा आता मात्र लक्षात घ्या, जे क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहेत ना, प्लीज चेंडू जवळ असेल तर घ्या. प्रत्येक चेंडू गेल्यानंतर तुम्ही अगदी लक्षात घ्या प्लीज. आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे. जर चेंडू जवळ असेल ना, जे बाहेर प्लेयर बसलेत त्यांनी देखील चेंडू द्या, कारण आपला तालुका आहे मित्रांनो. विकेटची संधी निर्माण झाली आहे. कॅच हातातून निसटला. डोक्याला हात देखील लावलाय. 2 षटकारानंतर सागर जाधव यांनी एक सुवर्ण संधी निर्माण केली होती, परंतु त्याचं सोनं करता आलं नाहीये. मयूर जाधव वेस्टर्नच्या मागे. झेल देखील सुटला. टीमची धावसंख्या धावफलकावर 21. 9 चेंडूमध्ये 26 करायच्यात. 9 मध्ये झाल्यात 21, आता 9 मध्ये करायच्यात 26. भवानीनगर सळवे टीम सज्ज आहे. माणेगाव टीम सज्ज आहे. डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये एराड स्पोर्ट्ससाठी महत्वाचा आहे आणि या दुसऱ्या बाजूला कुंभारगाव 11ला धावा कराव्या लागतील. लक्षात घ्या, तुम्हाला 2 डगआउट दिलेत, नाहीतर पेनल्टी दिली जाईल. ऑन साइडला हवेत खेळला. गॅप मध्ये फटका. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. फलंदाज विशाल कुंभार आबा यांच्या बॅटमधून 4 चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. 1 टू गो. या षटकामध्ये धावा आल्या सागर जाधव यांच्या 17. 7 चेंडू 22 ची गरज. हा महत्वाचा चेंडू असेल. पायावर टाकलेला चेंडू ज्या प्रकारे गॅपमध्ये फटका खेळला, चांगली फलंदाजी केली अद्याप सागर जाधव यांच्या विरोधात आबाने. विशाल कुंभार 1 टू गो. एक महत्वाचा चेंडू आहे या मॅच मध्ये. वेलकम भवानीनगर सर्वे. मेन इन येल्लो एनके. शॉर्टआर्म करण्याचा प्रयत्न. बॅटच्या सीकडे लागला चेंडू. शतरक्षक वेगाने आला पुढे. पुन्हा मागे जावं लागेल. एक टप्पा चेंडू पकडला. एकाच धावेवर समाधान मानतील विशाल कुंभार, ज्यांनी धावा केल्या त्या मॅच मध्ये 8 चेंडू मध्ये 19. आता सामन्याचं समीकरण येऊन टेपलंय 6-21. या षटकामध्ये धावा ज्या प्रकारे ओसांडून खर्च केल्या सागर जाधव यांनी, 18 धावा. आता 6 मध्ये 21 करायचे आहेत आणि गोलंदाजी मार्कवर कोणावर विश्वास दाखवला जातो हे पाहायचंय. गोलंदाजीसाठी कोणाला पाचारण केलं जाईल चर्चा केली जाते टीमच्या माध्यमातून, कारण महत्वाचं षटक. बनपुरी 11 बनपुरी हा संघ मैदानामध्ये दाखल होत असताना आज प्रत्येकाला लक्ष आहे चॅम्पियन कोण बनेल. 6-21 समीकरण. चला मॅच चालू ठेवा. मयूर जाधव अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये. या खेळाडूचं नाव देखील सातत्याने चर्चेमध्ये असतं आणि मयूर जाधव म्हटलं की टीम पाटण तालुका प्रीमियर लीग चॉईस खेळाडू आहेत ते दत्ता जाधव साहेब यांच्या मालकीचं संघ. पहिल्या चेंडूवर आक्रमण. बिग हिट.
खणखणीत आबा विशाल कुंभार सांगतायत सामना अजून संपला नाहीये, कारण मी अजून खेळपट्टीवर उभा आहे. 6 मध्ये 21 करायचे होते, आता 5 चेंडू 15 धावांची गरज. 5च्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकात देखील पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. हा पहा, जे खेळाडू आहेत ना बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्लीज विनंती आहे चेंडू घेऊन या प्लीज. जे आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे मित्रांनो, चेंडू गेल्यानंतर घेऊन या. हा देखील चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय. 1 2 3 तिसरा प्रयत्न चेंडू पकडलाय, फेकी केले, शिक्षकाच्या दिशेने बॅकअप आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे, फेकी खराब. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे देखील चालू होईल का? नाही होत आहे. SR जे वेगाने आले चेंडूवर. मॅच ऑन झाली आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 ने पुढे जात असताना 34 धावा धाव फलकावर. 13 धावांची गरज आहे अद्याप या मॅच मध्ये. चेंडूंचा खेळ बाकी आहे 4 चेंडू 13 धावा. इथे मात्र पहा ज्या प्रकारे विशाल कुंभार बॅटिंग करतात, अगदी एखादी सामना फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. 10 मध्ये 27 त्यांनी केल्यात. दम लागलाय. क्षमतेपेक्षा धावायला दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो. आता तुम्हाला दम लागून इथे हार मानून चालणार नाहीये, कमबॅक करावा लागेल. 4-13. हा चेंडू काहीसा खाली जातोय. मयूर जाधव कमबॅक करत असताना एरड वॉरियर संघाचा चॉईस खेळाडू PTPL मध्ये आहे दत्ता जाधव साहेब. ते देखील एरडचे सुपुत्र. त्यांच्या मालकीचा संघ 3-13. इथे एका संघाचे 13 वाचतील समीकरण आहे. एक मोठा फटका टीम कुंभारगावला मॅच मध्ये घेऊन येईल RDX. एक बिग हिट हवी आहे, 1 बिग हिट. हा देखील छपळून खेळायचा प्रयत्न. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. परंतु थांबा, कुठेही जाऊ नका. मॅच संपली नाहीये, सामना संपला नाहीये. एखादा बिमर, एखादा नो, एखादा वाईट मॅच मध्ये येईल कुंभारगाव 11 आणि एक चांगला चेंडू टाकायचा आहे एरडचा वंडर बॉय मयूर जाधव यांना. मॅच ऑन. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. 2-13. एखादा स्क्वेअर चेंडू, एखादा एक्स्ट्रा चेंडू, परंतु असं होत नाहीये. मयूर जाधव यांनी विकेटची संधी निर्माण केली आहे. SR जे चेंडू खाली. सामना देखील इथून पकडला जाईल. टीम एरड स्पोर्ट्स एरडच्या माध्यमातून. एरड या गावचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे त्यांनी धावा केल्या पहिल्या डावामध्ये, चांगली फलंदाजी, त्यानंतर गोलंदाज दुसरं षटक हाताळलं ज्यांनी. सागर जाधव धावा खर्च केल्या होत्या जास्त, परंतु मयूर आले आणि त्यांनी सांगितलं मी आहे ना. पहा आता तुम्ही ज्या वेळेला या व्यक्तिमत्वाला पाहाल तुम्हाला ओळखता येणार नाहीये. आज कदाचित होऊ शकतं की पुढच्या सीझनमध्ये ब्रँड अँबॅसेडर देखील त्यांना बनवलं जाईल, कारण त्याची बॅट बोलते सध्या. बॅकफुटला जाऊन पंच केला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. सामना इथे पकडला जाईल एरडच्या माध्यमातून. एरड स्पोर्ट्स एरड हा सामना सहजरित्या जिंकला आणि अभिनंदन टीम एरड स्पोर्ट्स एरड. हार्ड लक बॅड लक कुंभारगाव 11 शेवटच्या चेंडूवर फलंदाज झालेत 5. आता आपण चर्चा करणार आहोत उद्या प्रजासत्ताक दिन आणि माथाडी कामगार प्रीमियर लीग दुसरं वर्ष आपल्याला पाहायला मिळेल उद्या याच क्रीडांगणामध्ये. माथाडी कामगार क्रिकेट असोसिएशन कमिटी यांच्या माध्यमातून. आणि विशेष म्हणजे आपल्या वांग व्हॅली महिनगावचे सुपुत्र श्री दत्तात्रेय साळुंके साहेब संस्थापक अध्यक्ष आहेत आणि या पाटण तालुका क्रिकेटला एक